हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग मी सीमा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर आज आपण कुठलाही डेली व्लॉग बघत नाही आहोत, तर आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि सगळ्यांच्याच उपयोगाचा एक हॅक पाहणार आहोत। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असे फाटलेले सॉक्स असतात आणि या सॉक्सचा काही उपयोग होत नाहीत, लूज झालेले असतात आणि मग आपण त्यांना फेकून देतो। तर फेकायच्या आधी त्याचा एक उपयोग असा हा झालाच पाहिजे। तर चला त्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग मी सीमा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर आज आपण कुठलाही डेली व्लॉग बघत नाही आहोत, तर आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि सगळ्यांच्याच उपयोगाचा एक हॅक पाहणार आहोत। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असे फाटलेले सॉक्स असतात आणि या सॉक्सचा काही उपयोग होत नाहीत, लूज झालेले असतात आणि मग आपण त्यांना फेकून देतो। तर फेकायच्या आधी त्याचा एक उपयोग असा हा झालाच पाहिजे। तर चला त्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर इथे मी ना काय करते आहे की बरेचसे असे सॉक्स होते, तर ते सॉक्स काढून घेतलेले आहेत आणि आता हे बघा इथे या सॉक्सची घडी कशी करायची। अशा प्रकारचे सॉक्स धुवून झाल्यानंतर भरपूर असे त्याच्या जोड्या वेगवेगळ्या होऊन जातात आणि या जोड्या व्यवस्थित लावून ठेवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला या सॉक्सच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत। सॉक्स एकमेकांवरती फोल्ड करायचे आहेत अशा पद्धतीने। बघा आता इथे मी एक दाखवतेय, तर ब्ल्यू कलरचा सॉक्स घेतलेला आहे, एकावर एक अशा पद्धतीचे सॉक्स ठेवायचे, त्याला मधून फोल्ड करायचा आणि रोल करत अशा पद्धतीने पॉकेट सारखी एक घडी तयार होते आणि त्यामध्ये आपण रोल हा त्या पॉकेटच्या घडीमध्ये घालून द्यायचा। तर आता इथे बघा मी बरेचसे असे सॉक्स काढून घेतलेले, यातले काही सॉक्स चांगले आहेत आणि काही सॉक्स जे आहेत ते फाटलेले मला सापडले। तर आता हे फाटलेले सॉक्स मी बाजूला काढून टाकणार आहे। बघा फाटलाय हा सॉक्स, तर आता याचा काही उपयोग होणार नाही ना, हे कोणी सॉक्स वापरत आहेत, तर हे असेच घरामध्ये पडून आहेत, तर म्हटलं हे आता सगळे साईडला काढून टाकते। आता ह्या सॉक्सचं करायचं काय, फेकून तर आपण देणारच आहोत, पण मग मला असं वाटलं की ह्या सॉक्सची आता फेकतोय आहोत तर शेवटची एक आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे। तर म्हणून मी काय केलं, हे फेकलेले सगळे सॉक्स साईडला काढून घेतले आणि या सॉक्सचा आता उपयोग करून घेणार आहोत। तर हे सॉक्सचं आपण जर कापड बघितलं तर एकतर हे सॉक्स कॉटनचे आहेत आणि दुसरी गोष्ट या सॉक्सचं कापड जे असतं साधारणपणे रफ असतं। तर या रफ कापड असल्यामुळेच याचा उपयोग आपण क्लिनिंगसाठी उत्तम प्रकारे करू शकतो। तर हे बघा मस्तपैकी 3 ते 4 सॉक्स असे साईडला निघालेले आहेत आणि आता चला आपण याचा आता उपयोग करून घेणार आहोत। तर हे असेच फेकायचे नाही, तर ह्याला आपण साईडला काढून ठेवूया आणि याचा लगेचच उपयोग करून आपण फेकून देणार आहोत। तर बघा आता इथे मी हे सॉक्स घेतलेले 2, आता हे सॉक्स जे आहेत तर काय करते आता आज ना मी पूर्ण स्विच बोर्ड क्लीन करून घ्यायचं असं ठरवलं होतं। तर मग इथे स्विच बोर्डवरती मी थोडंसं कोलिनचा स्प्रे करते आणि आता हा जो सॉक्स आहे तो आपल्याला हातामध्ये घालायचा आहे ग्लोव्स टाईपमध्ये। आणि आता हा जो आपण स्प्रे केलेला आहे त्यावरती हा सॉक्स जो आहे हातामध्ये घालून अशा पद्धतीने फिरवायचा। तर जितके पण आपल्याला डाग वगैरे असे बटनवरती दिसतात किंवा मग स्विच बोर्डवरती दिसतात तर ते पटकन निघून जातात। सॉक्सचं कापड हे जे रफ आहे त्यामुळे पटकन हे क्लिनिंग होतं याचं। तर तसं बघायला गेलं तर आपण इतर कपड्याने नॅपकिनने वगैरे पण करू शकतो, पण आता हा सॉक्स फेकायचाच आहे तर मग एकदा विचार केला की चला हे असं आपण क्लिनिंग करून टाकूया। आता आपण हे जे क्लिनिंग करतो ना, तर ते हातामध्ये पूर्णपणे सॉक्स घालायचा ग्लोव्स सारखा आणि क्लिनिंग करायचं। म्हणजे काय, जी बोर्डला किंवा मग स्विचला जी धूळ वगैरे असते ती बोटांना लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे बोर्ड आहेत स्विच बोर्ड ते मस्तपैकी क्लीन होतात। तर आता बघा मस्तपैकी स्वच्छ क्लीन असा व्हाईट कलरचा हा स्विच बोर्ड दिसतोय। तर अशाच पद्धतीने मी आता टीव्हीवरती देखील स्प्रे करून घेणार आहे। तर टीव्हीच्या खाली हे जे काही एक स्टँड आहे, तर त्या स्टँडवर ना माझ्या क्लासची जी मुलं आहेत तर त्यांचं काही विसरलं रबर शॉर्पनर किंवा मग पेन्सिल वगैरे, तर ते मुलं ना इथे ठेवतात। यातले जे काही रबर उपयोगी आहेत शॉर्पनर वगैरे ते काढून घेतले आणि बाकीचं उगाचच लहान लहान ज्या पेन्सिल आहेत पाटीवरच्या आणि सीस पेन्सिल वगैरे तर त्या सगळ्या मी कचरा म्हणून एका पिशवीमध्ये लगेचच काढून घेते। आणि आता ह्या टीव्हीवरती मी कोलिनचा स्प्रे करणार आहे। तर फक्त थोडासा स्प्रे करायचा आणि पुन्हा आपण जे सॉक्स काढून घेतलेले आहेत तर ते सॉक्स आपण हातामध्ये घालून आता हा जो टीव्ही आहे तो देखील मी क्लीन करून घेते। तर बघा टीव्हीच्या बाजूला आणि
वरती देखील थोडीशी धूळ वगैरे दिसते, तर अशा पद्धतीने स्प्रे करून आपण मस्त हा टीव्ही देखील क्लीन करून घेतलेला आहे. हाताला कुठेही धूळ वगैरे लागत नाही, व्यवस्थित स्वच्छ होतं. आता हा व्यवस्थित टीव्ही स्वच्छ करून घेतल्यानंतर टीव्हीची जी वायर आहे त्याच्यावर लगेचच मी हात सॉक्स लगेच फिरवून घेते, म्हणजे टीव्हीची वायर देखील क्लीन होऊन जाईल. आणि खाली जो स्टँड दिलेला आहे त्याच्यावरती देखील थोडीफार धूळ आहे, तर ती धूळ देखील मी याच सॉक्सने क्लीन करून घेणार आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की हा सॉक्स वारंवार वापरल्याने ती धूळ पसरत नाही का? तर काय करायचं, सॉक्स जेव्हा आपण वापरतो ना क्लिनिंग करण्यासाठी, तर थोडं थोडं त्याची बाजूनं अशी आपण बदलत राहायची, गोल गोल पद्धतीने हातामध्ये तो फिरवत राहायचा, म्हणजे ही धूळ वगैरे काही परत लागत नाही टीव्हीला किंवा मग इतर ठिकाणी. तर व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे टीव्ही देखील आणि खालचा स्टँड देखील मी अशाच पद्धतीने स्वच्छ करून घेते. तर आता खालचा स्टँड बघा ट्रान्सपरंट थोडासा आहे, म्हणजे ट्रान्सल्युसेंट, आणि यावर देखील आता मी काही स्प्रे वगैरे केलेलं नाही, कारण की हा जो सॉक्स आहे थोडासा ओलसर झालेला आहे. तर त्याच सॉक्सने मी काय करते, पटकन हे सगळं हा जो बोर्ड आहे तो पूर्णपणे क्लीन करून घेते. हे स्टँड तर बघा लगेचच क्लीन झालं, हे पण जास्त काही वेळ लागत नाही. तर हा जो स्टँड होता तो आतून आणि बाहेरून व्यवस्थित क्लीन केलेला आहे आणि मस्तपैकी टीव्ही आणि हा स्टँड जो आहे स्वच्छ झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बघा मस्तपैकी टीव्ही देखील क्लीन करून घेतलेला आहे. तर आज ना मी सगळे स्विचबोर्ड क्लीन करून घेते. तर इथे मी कोलिनचा स्प्रे वापरलेला आहे. जर तुमच्याकडे कोलिनचा स्प्रे नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये एक ड्रॉप शॅम्पूचा घालू शकता आणि त्या पाण्याने देखील हे बोर्ड क्लीन करू शकतात. पटकन क्लीन होतात, जास्त काही वेळ लागत नाही. तर आता हे सगळं बघा, हे बोर्ड मस्तपैकी क्लीन केले, पांढरे शुभ्र हे बोर्ड दिसत आहेत. तर सॉक्सचा वापर केल्यामुळे सॉक्सचं जे कापड आहे ते रफ आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्त काही घासायची गरज लागत नाही. फक्त एक स्प्रे जर फिरवला आणि सॉक्स त्याच्यावरती जर फिरवला आपण बोटाने, तर व्यवस्थित त्याच्या रफनेसमुळे काय होतं, ही सगळी डाग वगैरे आहेत ते क्लीन होतात. आता इथे मी आलेली आहे किचनमध्ये आणि हा किचन मधला स्विच बोर्ड आहे तो थोडासा जास्तच काळा झालेला आहे. एका साईडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या खाली फ्रीज आहे आणि त्यामुळे इथे ना जास्त असं साफसफाई करताना लक्ष जात नाही किंवा मग इथे हात पोचायला थोडीशी अडचण येते, कारण की हा कोपऱ्यामध्ये आहे आणि मध्येच फ्रीज आहे. तरी देखील आपण हा स्विच बोर्ड अशाच पद्धतीने साफ करून घ्या. कोलिनचा स्प्रे केलेला आहे आणि पुन्हा एकदा हा जो सॉक्स आहे हातामध्ये ग्लव्स सारखा घालून हा सॉक्स आपल्याला या बोर्डवरती फिरवून घ्यायचा आहे. तर काळपट असे डाग पडलेले आहेत, कारण की किचनमध्ये आपण भरपूर असं काहीही बनवत असतो, रेसिपी वगैरे, म्हणजे भाज्या डाळी, त्याच्यानंतर कडधान्य वगैरे, तर ते जे फोडणीचं तेल असतं ना ते पूर्णपणे हवेत पसरतं आणि हे किचनचे स्विच बोर्डची अशी हालत होते. तर मग आता हे जे बोर्ड आहे ते अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता, लगेचच क्लीन होतात, जास्त काही वेळ लागत नाही. आता हे जे याचं काय म्हणतात त्याला, रेग्युलेटर आहे, तर हे मी काढून घेते साईडला आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ करून पुन्हा एकदा त्याला लावून टाकते. तर बघा मस्त स्वच्छ असा हा बोर्ड दिसत आहे. तर लाईट लावून मी तुम्हाला दाखवते. तर मस्त क्लीन असं झालेलं आहे, पांढरा शुभ्र हा बोर्ड दिसत आहे. अशा पद्धतीने क्लिनिंग करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधी कधी असं होतं किचनचे जे स्विच बोर्ड असतात ते जास्तच काळपट झालेले आपल्याला दिसतात आणि त्याचा जो चिकटपणा आहे तो पटकन निघत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, तर हे काळपट, तेलकट, चिकट डाग काढण्यासाठी सॉक्सवरती आपल्याला खोबरेल तेलचे 2 ते 3 थेंब घ्यायचे आहेत आणि या सॉक्सवर असलेल्या तेलाने आपल्याला काय करायचं, तो सॉक्स व्यवस्थित त्या चिकट, काळपट, तेलकट झालेल्या स्विच बोर्डवरती फिरवून घ्यायचं आहे. लगेचच तुम्हाला दिसेल की सगळे बोर्ड तुमचे क्लीन झालेले आहेत, कारण की काय आहे, तेलकट डाग असतात आणि ते तेलकट डाग तुम्हाला तेलानेच काढणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही कोलिनचा स्प्रे करून पूर्णपणे स्विच बोर्ड क्लीन करू शकता. आता हा बेडरूम मधला स्विच बोर्ड जास्त काही खराब झाला नव्हता, कारण की मला असं वाटतं ह्याला 1 ते 2 आठवड्याभरापूर्वीच क्लीन केलं होतं. तर आता हा बघा मस्त पांढरा शुभ्र हा स्विच बोर्ड दिसत आहे. तर अशाच पद्धतीने आता मी सगळं क्लीन करून घेतलेलं स्विच बोर्ड. तर आता इथे आलेली आहे. आता फाटलेला दुसरा सॉक्स मी पुन्हा हातामध्ये घालून घेतलेला आहे, ग्लोव्ह सारखा त्याचा वापर करून घेतलेला आहे आणि कम्प्युटर ठेवायचा जो टेबल असतो तर त्यावरती आता मी अशा पद्धतीने फिरवून घेते. डोळ्याला जरी दिसत नसली तरी कम्प्युटरच्या टेबलवरती भरपूर धूळ आपल्याला लागलेली दिसते आणि ह्या सॉक्सने व्यवस्थित आता हा टेबल मी क्लीन करून घेतलेला आहे.
तर झटपट असं क्लिनिंग झालेलं आहे सॉक्सने आणि याला आता पुन्हा साफ वगैरे करायची गरज नाही. सॉक्सला फाटलेलं असल्यामुळे आपण त्याला तसंही फेकूनच देणार आहोत. तर आता इथे मी आलेली आहे बेडरूममध्ये आणि आता हे जे कपाट आहे त्यावरती पुन्हा मी कोलिन स्प्रे केलेला आहे आणि या कोलिन स्प्रेने आपण हे कपाट आणि कपाटाच्या ज्या काचा आहेत त्या व्यवस्थित पुसून घेणार आहोत. तर हा मी सॉक्स घेतलेला आहे. या सॉक्सने आता हे जे कपाट आहे ते क्लीन करून घेते. पहिली काच पुसून घ्यायची आणि मग नंतर बाकीचा सगळा एरिया पुसून घेणार, म्हणजे जी धूळ आहे ती काचेवरती पुन्हा येणार नाही. तर आता हे सगळं व्यवस्थित मी पुन्हा पुसून घेते. सॉक्सने आधी मी कोलिन स्प्रे करून व्यवस्थित कपाट पुसून घेतलं होतं, तरी देखील थोडेसे डाग वगैरे लागलेले आपल्याला दिसत आहेत काचेवरती. तर आता मी काय केलं, हाच सॉक्स आता पुन्हा एकदा उलटा करून घेतलेला आहे आणि आता त्याची थोडीशी घडी घालून आतल्या बाजूने पुन्हा एकदा हा सॉक्स मी फिरवून घेणार आहे, कारण की जी धूळ होती ती आपण पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून बाहेरच्या बाजूने आता हा सॉक्स वापरत आहोत. आणि आता बघा मस्तपैकी स्वच्छ असं कपाटाची काच अशी दिसत आहे. फाटलेल्या सॉक्सचा उपयोग फेकण्याच्या आधी एकदा नक्की करून बघा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.